पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचंच शिवसेना भवनात स्वागत करत आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण इथेच भेटून आपल्या माध्यमातून महत्त्वाचे विषय ह्या महाराष्ट्राबद्दल असतील, उद्योग क्षेत्राबद्दल असतील, कृषी क्षेत्राबद्दल असतील, हे लोकांसमोर मांडत राहिलेलो आहे। त्याच्यात आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला कोणीतरी शेमडी पोरं म्हणतं, जेव्हा आपण ह्या विषयांबद्दल लिहिता तेव्हा आपल्याला HMV पत्रकार म्हटलं जातं। कुठेही माफी न मागता कारभार जसा चालायचा आहे तसा न चालवता मजा मस्ती चाललेली आहे। मी मागच्या वेळी देखील बोललेलो की BMC मध्ये तर टाइमपास, टेंडर आणि ट्रान्सफर असं चाललं होतं। आज विषय परत तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण गेल्या अनेक दिवसात आपण बघितलं असेल कुठेही उत्तर न देता सत्तेची एक वेगळी मस्ती दाखवत असताना मग आपण बघाल की कृषी क्षेत्रात असेल, कृषी मंत्री महिलांना शिवीगाळ करतात, कुठेही पश्चाताप होत नाही, कुठेही माफी मागत नाही, कुठेही मंत्र्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून कान टोचले जात नाहीत, काही कारवाई होत नाही। त्यांच्याकडे तर TETचा घोटाळा असेल, त्यांचं ओला दुष्काळ आहे कुठे हे वक्तव्य असेल, अनेक अशा गोष्टी असतील, पण कुठेही अजून शेतकरी मित्रांना, शेतकऱ्यांना कुठेही मदत पोचली नाही। पंचनामे काही काही ठिकाणी झालेले नाही आहेत आणि नुसतं घोषणेवर घोषणा होत आहे, पण खरी जी मदत लोकांपर्यंत पोचायची असेल शेतकऱ्यांसाठी, मग ती पीक विम्याची असेल, ती सरकारकडून असेल नुकसान भरपाईची, ती अजून कुठेही पोचलेली नाही आहे। हे जसं एका बाजूला आहे तसं आपण बघत असाल कायदा सुव्यवस्था तर आपल्याला माहितीच आहे, चिंधड्या उडत आहेत। जिथे आपण दादर माहीममध्ये बसलेलो आहे तिकडचे स्थानिक गद्दारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, त्यांच्यावर आर्म्स ॲक्टची केस दाखल झालेली आहे, पण अटक वगैरे कुठेही अजून झालेली नाही आहे। पण हे सगळं होत असताना एक महत्त्वाचा विषय जो मी मांडलेला मध्यंतरीच्या काळात तो होता वेदांता फॉक्सकॉनचा। आपल्याला आठवत असेल की वेदांता फॉक्सकॉनची जेव्हा माहिती मी आपल्याला देत होतो तेव्हा मला वाटतं 11 की 12 सप्टेंबरच्या आसपास ह्याच वर्षाच्या, तेव्हा मला ट्विटरवरनं आणि अनिल अग्रवाल साहेबांनी जेव्हा ट्विट केलं तेव्हा कळलं की वेदांता फॉक्सकॉन हे आपल्या राज्यातून बाजूच्या राज्यात गेलेले, गुजरातमध्ये गेलेले। आता वेदांता फॉक्सकॉन गुजरातमध्ये जावं, कुठच्याही दुसऱ्या राज्यात जावं, तिथे जाण्याचं दुःख नाही, पण त्यावेळी देखील मी सांगितलेलं की जो प्रकल्प 100% महाराष्ट्रात येणार होता, जो प्रकल्प आपल्याकडे हमखासपणे येणार होता, ज्या प्रकल्पामुळे आपल्याकडे 1 लाख रोजगार निर्माण होऊ शकत होता, तो प्रकल्प जेव्हा ऐन वेळेला पलीकडच्या राज्यात जातो, मग ते निवडणुकीसाठी असेल, काही वेगळ्या कारणांसाठी असेल, पण आपल्यापेक्षा थोड्या एका कमी विकसित MIDC सारखं एक विकसित आणि मग दुसरीकडे जेव्हा जातो कमी विकसित क्षेत्रात जातो तेव्हा त्या उद्योगाला पण त्रास होतो। जो प्रकल्प 2-3 वर्षात सुरू होऊ शकतो त्याला 6-7 वर्ष लागतात। हे सगळं जरी सत्य परिस्थिती असली तरी ह्याच प्रकल्पाबद्दल आपल्याला आठवत असेल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलेलं 26 तारखेला की 4 लाख कोटी घेऊन वेदांता फॉक्सकॉन येणार आहे। MIDCच्या जर्नलमध्ये आलेलं 1 लाख कोटी घेऊन येणार आहे। उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील ह्याच्याबद्दल ट्विट केलेल्या, बैठका घेतलेल्या, हे सगळं जरी झालं असेल तरी जेव्हा आम्ही हा विषय जेव्हा काढला, लोकांसमोर आणला, त्या मिनिटाला आमच्यावर आरोप झाले, आमच्यावर टीका झाली आणि आम्ही खोटं बोलतोय असं आम्हाला सांगितलं गेलं। खोटं काय बोलत होतो हे सांगितलं गेलं जनतेला की हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच काळात पलीकडच्या राज्यात गेलेला, हा प्रकल्प मागच्याच सप्टेंबरमध्ये आपल्या राज्यातून निघून गेलेला, हा प्रकल्प आपल्या राज्यात येणारच नव्हता, हा प्रकल्प आपल्याकडे तयार काही जे काय आपण कामं करायची असतात, जो एक बेस बनवायचा असतो प्रकल्प आणायला, तो केलाच नव्हता। हे सगळं जर खरं असेल तर मध्यंतरीच्या काळात खरं तर मी कौतुक केलेलं त्या व्यक्तीचं की ज्या व्यक्तीला 2 की 3 तासामध्ये RTIला उत्तर आलेलं, हे आपल्याला पण माहिती असेल, 2 की 3 तासात RTIला उत्तर आलेलं देशात हे कदाचित पहिलं उदाहरण असेल। मग आम्ही पण RTI टाकली, आम्ही पण विचार केला की चला अजून थोडं सत्य शोधून काढूया। त्यावेळेला RTI टाकली आम्ही, RTI मला वाटतं 29/9/2022ला टाकलेली, त्याचं उत्तर आम्हाला आलं 7/11/2022ला, साधारण 1.5 महिन्यानंतर आम्हाला उत्तर आलेलं आहे। पण मी आपल्याला त्यावेळी देखील सांगितलेलं की हा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प 100% काय 1000% हा महाराष्ट्रात येणारच होता आणि हा प्रकल्प पलीकडे दुसऱ्या राज्यात गेला कसा, हा एक मोठा विषय होतो। पण हे प्रकल्प मी जसं तुम्हाला सांगतो की 100 काय 1000% येणार होता, ह्याचा पुरावा आज मी आपल्याकडे आणलेला आहे। कारण जर हा महाविकास आघाडी सरकारच्याच काळी पलीकडे गेला असेल किंवा त्यांना वाटलं असेल आम्हाला महाराष्ट्रात यायचंच नाही आहे, मग ह्या स्टेजपर्यंत कसं पोचलं, का पोचलं, जे आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। माझ्या हातात एक पत्र आलेलं आहे, ते पत्र आहे 5 सप्टेंबर 2022, 5 सप्टेंबर 2022। हे लिहिलेलं आहे MIDC, तत्कालीन MIDC CEO त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र आहे डिअर श्री अग्रवालजी, म्हणजे अनिल अग्रवाल साहेब, जे वेदांता फॉक्सकॉनचे चेअरमन आहेत। सब्जेक्ट इन्व्हिटेशन टू मुंबई महाराष्ट्र फॉर साइनिंग MOU बिटवीन MIDC अँड वेदांता लिमिटेड।
ह्याचा अर्थ काय होतो? MOU सायनिंग पर्यंत एखादी कंपनी जेव्हा येते किंवा एखादं राज्य जेव्हा येतं म्हणजे सगळी बोलणी झालेली असतात, जागा निश्चित झालेली असते, सगळं काही होऊन पुढचा टप्पा काय असतो तर MOU साईन करणं. त्याच्या पुढचा टप्पा काय असतो? कॅबिनेटची मंजुरी घेणं. पण तुम्ही हे बघा, मी हे सतत सांगत आलेलो आहे की हे खोके सरकार जे आहे हे खोटे सरकार आहे, सतत खोटं बोलत आलेली आहे, आश्वासनं देत आलेली आहे. म्हणजे तुम्ही दहीहंडीची आमची पथकं असतील त्यांना पण खोटं आश्वासन दिलं की आम्ही इन्शुरन्स देऊ, आम्ही खेळाचा दर्जा देऊ. पण हे सगळं न होता तसंच आश्वासन एक खोटं हे आम्हाला दिलेलं हाऊसमध्ये देखील सांगितलेलं आणि नंतर सांगितलं असं झालंच नाही. तो मी नव्हेच. पण आज बघा, हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग पुन्हा मराठीत देखील सांगणार आहे. हे पत्र असं आहे. सब्जेक्ट: इन्व्हिटेशन टू मुंबई महाराष्ट्र फॉर साइनिंग MOU between MIDC and Vedanta Limited. Warmest greetings from Maharashtra Industry Development Corporation, Government of Maharashtra. In reference to invitation letter shared by Maharashtra's Honorable Chief Minister Shri Eknath Shinde on 26 July 2022 and to subsequent in-person meeting on 29th August 2022 with Maharashtra's Honorable Deputy Chief Minister Shri Devendra Fadnavis, we are happy to extend the current offer under consideration for Vedanta's Fab City as mentioned below. मग त्यांनी त्याचे जे काही ऑफर आहे, मग अट्रॅक्टिव्ह कॅपिटल सबसिडी असेल, बेस्ट इन क्लास पॉवर सप्लाय ॲट रिझनेबल रेट असेल, रोबस्ट लँड सबसिडी ॲट कलेगाव फेज 4 पुणे, वन ऑफ साऊथ एशियाज मोस्ट प्रेमियर इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन्स असेल, अश्युरन्स ऑफ सबसिडाइज चार्जेस असेल, हे सगळं होऊन शेवटचं परत 2 पॅरेग्राफ महत्त्वाचे आहेत. In order to move forward, I invite you and your team from Vedanta Foxconn and Avance Trade to indicate a convenient time and date for an MOU signing ceremony in Mumbai, followed by a short joint press conference. तुम्हाला आलेलं का इन्व्हाइट प्रेस कॉन्फरन्सचं? नाही आलं, कारण ही MOU सेरेमनी झालीच नाही. त्याच्यात पुढे लिहिलं आहे की the event will feature the highest decision makers from the political and state leadership in the state, and we believe is an essential next step in ensuring a seamless cabinet approval. We also believe the MOU will form a strong basis for Government of India to favorably approve the project. I look forward to your earliest confirmation and looking forward to meet you. With warm regards. आता हे जे पत्र आहे हे मी त्यावेळी 2-3दा आपल्यासमोर आणलेलं सांगत होतो, पण माझ्याकडे हे पत्र त्यावेळी हातात नव्हतं. पण मला हे जे खोके सरकार आहे त्याच्यात आमचे पण काही अजूनही असे लोक आहेत जे पर्याय नसल्यामुळे तिथे बसलेले, त्याच लोकांनी आम्हाला सांगितलं हे की असं असं झालेलं आहे. पण याच्यात 2-3 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. एक, पहिली गोष्ट म्हणजे 26 जुलैचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, ते मंत्रालयातच बैठक झालेली. पण ही जी दुसरी बैठक ह्या पत्रात लिहिलेली आहे 29 ऑगस्ट 2022 देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, ही बैठक कुठे होती, कशाबद्दल होती, ती ह्याच राज्यात वेदांता फॉक्सकॉन ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती? ह्या बैठकीबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का? त्यांना सांगितलं गेलं होतं का? त्यांना ब्रीफ केलं होतं का? हे 2-3 महत्त्वाचे जसे प्रश्न आहेत, तसा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा सांगितलं जातं की वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात येणारच नव्हता, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनेच बाहेर पळवला होता, हा प्रकल्प आधीच निघून गेलेला, हे सगळं झाल्यानंतर जर हा प्रकल्प येणारच नव्हता, मग हे पत्र MOU सायनिंग सेरेमनीसाठी पाठवलंच कसं? हा मोठा विषय आज बनतो. आणि म्हणून खोटं आमचे उद्योगमंत्री बोलत आहेत का, खोटं आमचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत का? घटनाबाह्य मुख्यमंत्री तर बोलतच नाही, जणू काय माहितीच नाही आहे. आणि आज पुन्हा एकदा मी चॅलेंज देते त्यांना, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, कारण मला ते इतरांकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. ज्यांना ह्या विषयावर काही माहिती नाही त्यांनी बोलूच नाही, त्यांच्याकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. कारण ते गोंधळ काय करतात, फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन, मग इथे जाणार की तिथे जाणार, ह्याच्यात जायचंच नाही मला थेट मी आज पुन्हा एकदा चॅलेंज देते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की मीडियासमोर त्यांनी माझ्यासोबत 1-on-1 डिबेट करावं की वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळे आपल्या राज्यातून गेलंच कसं ह्याच्यावर चॅलेंज करावं. कारण इतर लोक नुसतं आरोप करतात. जसं मध्यंतरीच्या काळात एक आरोप झाला की टाटाचे एक उच्च अधिकारी ज्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात येण्यासारखं वातावरण नाही, त्यांचं नाव अजून कळलेलं नाही आहे, कोण कधी बोललं कळलेलं नाही आहे. हे आरोप प्रत्यारोप ठीक आहेत, हे सगळं होऊ शकतं, घाणेरडं राजकारण चालू शकतं. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राला पुढे नेण्याची जी जबाबदारी आहे ती आपल्या हातात, घटनाबाह्य सरकार जरी बसलं असेल तरी आत्ता तरी आहे, सध्या काळी आहे. आणि हे सगळं होत असताना मग खोटं बोलण्याची काय गरज होती की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणारच नव्हता?
खरं जर बघितलं, जो प्रकल्प 2-3 वर्षात सुरू होत असता आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर, तो गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांना 5 ते 6 वर्ष कमीत कमी लागणार, कारण तिकडची जागा दिलेली आहे ती अजून विकसित व्हायची. इथे त्यांनी ह्याच्यात पण दिलंय की रोबस्ट लँड ॲट तळेगाव फेज 4. आता त्यावेळी पण सांगितलं गेलं की जागा दिलीच नव्हती, निश्चितच झाली नव्हती. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही ह्या स्टेजपर्यंत पोचतातच कसे, हा मोठा विषय राहतोच. आणि म्हणून मला वाटतं आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच राहणार आहे की वेदांता फॉक्सकॉन. आणि मी सतत आपल्याला वाटत असेल की आदित्य ठाकरे परत परत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, एअरबस टाटा असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, ह्याच्यावर का बोलत आहेत? कारण उत्तर एकच आहे. कालच 28 तारखेला महाविकास आघाडी सरकारला 3 वर्ष झाली असतील आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच काम करत असताना 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आणू शकलो. डॅवॉसला जेव्हा गेलेलो तो पण आज त्यांनी मला वाटतं कॅबिनेट मंजुरी दिली आणि सायनिंग केली, ज्याचं डॅवॉसचा फोटो पण आहे आमच्याकडे, सिनार मास प्रकल्प. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आम्ही केली त्याचं क्रेडिट चोरायचं. आणि दुसरं म्हणजे जर काही झालं नाही तर हे त्यांच्या काळात झालं, पण आम्ही 6.5 लाख कोटीची गुंतवणूक त्यावेळी आणली, तेवढा रोजगार निर्माण करू शकलो. डॅवॉसमधून 80,000 कोटी आणू शकलो. कायदा सुव्यवस्था आमच्या वेळी ठीक होती. कोणी आमदार गद्दार जे होते असे वागत नव्हते की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करा, हे करा, असं कधीही झालं नाही. आणि महाराष्ट्र कोविड काळातून बाहेर पडलं. पण आज महाराष्ट्राचे हाल बघत असताना दुःख ह्याच गोष्टीचं होतं की जे काही सरकार बसलेलं आहे, जे खोके सरकार बसलेलं आहे, ते असं सरकार बसलेलं आहे की शेतकऱ्यांचे एका बाजूला हाल सुरू असताना आपल्या राज्यात एक शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात कदाचित 2 हेलिपॅड आहेत. त्यांची शेती कशी होते, काय होते, त्याच्यात उत्पन्न किती, हे खरं तर त्यांना नोबेल प्राईज मिळालं पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कधी ना कधीतरी महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करणार आहात की नाही, आजचा विषय हा राहतो. आणि म्हणून एवढंच सांगत असताना आपल्याला काही ह्याच्यावर प्रश्न असतील त्याला आम्ही ओपन होतो. सर, आज जी लँड अलॉटमेंट झाली आहे इंडोनेशियाच्या कंपनीला पल्प याच्यासाठी, याबाबतच आपण बोलत आहात की दावोसमध्ये झाले, याबाबत सांगू शकाल की काय प्रक्रिया? ह्याच्यात मी आणलं ना फोटो, मी त्या दिवशी पण दाखवलेला. हे सिनार मास पल्प अँड पेपर सिनार मासचं. आता हे 10,500 कोटीचा प्रकल्प आहे. 23/5/2022चा आमचा फोटो आहे. हा डॅवॉसचा फोटो आहे. हा प्रकल्प आम्ही त्यावेळी MOU सही केलेली. आम्ही डॅवॉसवरनं आलो, सरकार आमचं गद्दारी करून पाडलं गेलं आणि नंतर अर्थात कॅबिनेटसाठी आम्हाला वेळच नाही मिळाला हे सगळं प्रकल्प जोपर्यंत तुम्ही हे करता. आता तुम्ही विचार करा, जो प्रकल्प आम्ही 2022च्या मेमध्ये तिथे MOU केलेला, त्यांना 5 की 6 महिने लागलेत त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी. असे अनेक प्रकल्प अजूनही MIDCमध्ये आहेत जे रिव्ह्यू किंवा स्थगितीमध्ये ठेवले असतील. अनेक प्रकल्प असे आहेत ज्यांना अजून मंजुरी मिळालेली नाही. हे कशासाठी मंजुरी मिळाली नाही, रिव्ह्यू म्हणजे नक्की याचा अर्थ या उद्योगमंत्र्यांच्या डिक्शनरीमध्ये काय असतो हे त्यांनी सांगावं. पण एक निश्चित आहे, मध्यंतरी मला वाटतं आपल्याच कुठच्या तरी एका पेपरनी किती MOUs महाराष्ट्रात साईन केले होते, किती सह्या झाल्या होत्या आणि किती ऑन ग्राउंड एक्झिक्यूट झालेत, त्याच्यात 93% मला वाटतं एका मोठ्या न्यूजपेपरनी सांगितलेलं, त्यांनीच ॲनालिसिस केलेलं. म्हणून उत्तर हे सोपं आहे. पण आजचा विषय हाच राहतो की हे सगळे प्रकल्प जात असताना महाराष्ट्राच्या जनतेशी या खोके सरकारने खोटं बोलण्याचं कारण काय? सवाल पूछे, जवाब नहीं, आप सवाल पूछे हिंदी में. ये आरोप लगाया जा रहा था कि RTI जी सरकार ये कह रही थी कि हमने प्रोजेक्ट MBA के साल में गया था उसको वापस लेने के लिए हमने प्रयास किए, बाद में जो भी डॉक्यूमेंट्स आए उसको हमारे से पहले था. आपके पास क्या जानकारी है? यही जानकारी है. अगर आप देखें तो ये RTI से आज हमें प्राप्त हुआ है. RTI प्राप्त होने के लिए हमें 1.5 महीना लगा. कई ऐसे लोग हैं जिनको 2 घंटे में भी मिलते हैं RTI, उनका मैं स्वागत करता हूँ. देश में ऐसे हो तो उनको पुरस्कार मिलना चाहिए. लेकिन यही बात रही कि जो वेदांता फॉक्सकॉन का प्रकल्प जो था, जो एक प्रोजेक्ट था जो गुजरात गया, कारण अनेक हो सकते हैं, उस पर मैं कोई सवाल नहीं उठाता. कोई किसी भी राज्य में कोई भी इन्वेस्टमेंट आए तो अच्छी बात है. देश के हर एक राज्य में इन्वेस्टमेंट आना ज़रूरी है. लेकिन जो प्रोजेक्ट हमारे महाराष्ट्र में 100% आने वाला था, 100% आने वाला था, वो लास्ट मिनट को अगर किसी दूसरे राज्य में जाता है, अन्य राज्य में जाता है, और फिर सवाल यही उठता है कि कैसे गया, क्यों गया. ये सरकार जो है निकम्मी सरकार है, खोके सरकार है. तो भी इन्होंने कुछ काम किया कि नहीं किया, कुछ मेहनत ली कि नहीं ली. और आज RTI से जो प्राप्त डॉक्यूमेंट्स है उसमें तो यही लिखा गया है कि 5 सितंबर को एक लेटर लिखा गया था, खत लिखा गया था, जिसको शायद जवाब वेदांता फॉक्सकॉन से आया नहीं होगा क्योंकि ये 5 सितंबर का है. 11 सितंबर को उन्होंने डिक्लेयर कर दिया कि हम गुजरात जा रहे हैं. लेकिन इसमें साफ तौर पे लिखा गया है कि 29 अगस्त 2022 को राज्य के जो डेप्यूटी चीफ मिनिस्टर उनसे मुलाकात हुई, इन पर्सन मीटिंग हुई, और उसी को लेके
जो कोई एक एग्रीमेंट हुआ था, सब्सिडी हो, पावर रेट हो, सब हो, उसी को लेके एमओयू कब साइन करे, इसी पे सवाल। और यही खत उन्होंने एमआईडीसी ने लिखा था वेदांता फॉक्सकॉन को। ये लेटर का यही मायने रखते हैं कि एमआईडीसी को एक ये भरोसा था कि ये प्रोजेक्ट हमारे राज्य में आने वाला है। एमआईडीसी को पूरा यकीन था, क्योंकि इसमें देखा होगा आपने वो पूरी सब्सिडी ऑफर, कैबिनेट नोट, हाई पावर कमेटी की नोट, ये तो सबके सामने आई थी। तड़ेगा और धोलेरा के बीच में जो कंपैरिजन है, वो भी जो उनके ही पीएमसी ने दिया था, वो भी सबके सामने रखा गया है। तो फिर ऐसी क्या बात हुई कि इस मीटिंग के बाद या इस मीटिंग के दौरान इन्होंने डिसाइड कर लिया कि महाराष्ट्र में नहीं, गुजरात में जाना चाहिए? क्या इस मीटिंग के बारे में मुख्यमंत्री महोदय को, जो अनकॉन्स्टिट्यूशनल है, तो भी उनको पता था? ये मीटिंग में क्या बातचीत हुई? ये ऐसी बातचीत तो नहीं हुई ना कि आप गुजरात जाओ, महाराष्ट्र में ना आओ, ऐसे भी हो सकता है। तो इसमें क्या हुआ, ये लोगों के सामने आना जरूरी है। सर, आपण आता एक गंभीर आरोप केलाय की उपमुख्यमंत्री आणि दावोसमध्ये अशी काही दावोसच्या बाबत उपमुख्यमंत्री आणि वेदांताबाबत एक मीटिंग झाली होती, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत नाही, मी हे नाही सांगत आहे, मी एवढंच सांगत आहे की मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दल माहिती होतं का? दुसरं म्हणजे नक्की काय त्या चर्चेत झालं? कारण बघा तुम्ही, 29 ऑगस्टला जी भेट झाली, त्या भेटीत काही ना काहीतरी ठरलं असेल. कारण जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री भेटतात, देवेंद्र फडणवीस साहेब भेटतात, आणि त्यानंतर जे काही ठरलं जातं, त्याच्यानंतर हाय पॉवर्ड कमिटी जी असेल, आता हाय पॉवर्ड कमिटी ह्याच्या आधी झाली की नंतर, पण हा पूर्ण टाईमलाईन माझ्याकडे आहे. हे सगळं होत असताना 5 सप्टेंबरला जेव्हा पत्र लिहिलं जातं की ह्या मीटिंगच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला हे सगळं ऑफर केलेलं आहे, आता एमओयू सायनिंग कधी करायचं आम्हाला सांगा. आणि 11 सप्टेंबरला उत्तर कुठचंही ह्या पत्राला न येता, जेव्हा एखादी कंपनी सांगते आम्ही दुसऱ्या राज्यात, ट्विटरवर सांगते, ऑफिशियल उत्तरात नाही, ह्याचा अर्थ काय होतो हा आपण काढावा. आदित्य अपने को उससे टोटली ब्लेम किए, वो बोल रहे आपकी तरफ से प्रॉब्लम है, आप लोग के कुछ ऑन पेपर सब डॉक्यूमेंट्स हैं जो लास्ट मिनट मीटिंग हुई एमओयू से साइन से पहले. क्या लगता है कि क्यों ये अपना प्रोजेक्ट ऑल ऑफ सडन फ्रॉम महाराष्ट्र टू गुजरात ट्रांसफर हो गया? अभी जैसे आपने कहा ब्लेम गेम में मैं जाना नहीं चाहता, क्योंकि ये ब्लेम गेम तो राजनीति हुई, ये भवितव्य की बात है, ये लोगों के भविष्य की बात है. हजारों युवा है, लाखों युवा है जिनको रोजगार चाहिए, हर एक राज्य में चाहिए, हर एक राज्य में इन्वेस्टमेंट जाना ज़रूरी है. और यही मैं सोच रहता हूँ कि हर एक राज्य में जब इन्वेस्टमेंट जाएगी तब पूरे देश का विकास होगा. लेकिन जैसे आपने कहा कि जो इन्वेस्टमेंट हमारे राज्य में 100% आने वाली थी, जो हम इनकार नहीं कर सकते कि ये इन्वेस्टमेंट पहले कहीं और जाने वाली थी, आज तो पूरा प्रूफ मिल गया है इस खत के द्वारा कि 5 सितंबर को तो एमआईडीसी को पूरा भरोसा था कि ये इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आने वाली है. ऑफर डॉक्यूमेंट भी किया था, और ये एमओयू के बाद उन्होंने ये भी लिखा है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया को हमारी कैबिनेट नोट जाएगी और गवर्नमेंट ऑफ इंडिया से अप्रूवल आएगी. आम्ही मला वाटतं मध्यंतरीच्या काळात टाइम्स ऑफ इंडियानी पूर्ण एक ॲनालिसिस केलेलं, ते सगळे एमओयूची यादी आपल्याला पण देतो, आपण शोधू शकता. त्याच्यावर 93% एमओयूज हे एक्झिक्यूट झालेले, तिथे काम सुरू झालेलं आहे. तसंच जसं मी सांगितलं ना की डॅवॉसमध्ये जे आम्ही 80,000 कोटीचे एमओयू साईन केले, आल्यानंतर सरकार पडलं, पण हे एमओयूज अजूनही जिवंत आहेत, त्यांना एक्झिक्यूट करण्याची गरज आहे. आज एक सिनारमासचा प्रकल्प त्यांनी फायनलाइज करून एक्झिक्यूट केलेला आहे. एक्झिक्यूट ते नुसतं सही केलेली आहे, त्यांना 5 महिने लागले त्याच्यासाठी. सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योगमंत्री होते किंवा महाविकास आघाडीचं सरकार होतं, साधारण 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपण महाराष्ट्रात आणली कोविडचा काळ सुरू असताना, आणि हेच केंद्र सरकार असताना. म्हणजे एकंदर असं वाटायला लागलेलं आहे की हे खोके सरकार केंद्र सरकारकडे आता बोट दाखवते का की तुमच्यामुळे आमच्याकडे येत नाहीये. कारण केंद्र सरकार हेच असताना महाविकास आघाडी सरकार आणि आम्ही एक डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करतच होतो. आता त्याच्यात आरटीआयच्या माहितीपेक्षा मला वाटतं ज्यांनी आरोप केलेला की ज्या उच्च अधिकाऱ्यांनी टाटाच्या इथे येण्यासारखं वातावरण नाही आहे, सरकार बदलल्यानंतर वातावरण तुम्ही केलंच असेल तर का नाही आणलं, ते कोण होते हे सांगायला पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं ना की आता कोणी दुसरं, कारण काय उद्योग मंत्री त्या क्षेत्रात बघतच नाहीत, लक्ष नाही आहे, हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे. एका मागोमाग एक निघून जात आहेत. 2 लाख कोटीपेक्षा 10,000 किंवा 2,000 कोटी मोठे कसे हे आम्हाला कळतच नाही आहे. पण हे जरी असलं तरी वेळ हीच आलेली आहे की प्रेस समोर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत डिबेट करावी की हे उद्योग आपल्या राज्यातून का जातात.
आदित्यजी आप नारायण राणेंनी सांगितलं सॉरी हां नारायण राणेंनी आज जसं सांगितलं उद्योगाबाबत की महाराष्ट्र जे 85% साक्षरता आहे मात्र मातोश्रीमध्ये नाही, माझे मुद्दे खोडून टाका असे आव्हानही त्यांनी ते 16 वर्ष तर ह्याच मुद्द्यावर आहेत. त्यांनी MSMEचं फुल फॉर्म सांगावं, मी सोडून दिलं. नाही ठीक आहे, आता ती बातमी आपल्याकडून मला आलेली आहे, मी त्याच्यावर जास्ती बोलणार नाही कारण थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. पण जसं मी सांगितलं की हा विषय मी सतत का लावतोय, कारण आज कितीही विषय आपल्या राज्यात बघाल तुम्ही, अनेक विषय महाराष्ट्रात आहेत, पण सर्वात मोठा विषय हाच आहे की आपल्या राज्यातून जो उद्योग निघून जात आहे. कारण पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी, राजकीय अस्थिरता असल्यामुळे कोणाचाही विश्वास नाही या खोके सरकारवर. हे सरकार अल्प आयुचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या दिवशी आम्हाला न्याय मिळेल त्या दिवशी हे लोक डिस्क्वालिफाय होणार आहेत आणि हे सरकार कोसळणार आहे हे देखील लोकांना माहिती असल्यामुळे आज उद्योजक आपल्या राज्यात येत नाही आहेत. माझी तर विनंती हीच राहील आणि मी हे परत परत सांगितलेलं आहे की ह्याच्यात उपमुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत आहे. जर मी त्यांच्या जागी असतो तर मी ह्या सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेलो असतो. कारण बघा तुम्ही, कायदा सुव्यवस्था हा त्यांच्याकडे विषय आहे. कुठेही हे गद्दार आमदार काही करतात, कुठे दादागिरी करतात, गोळीबार करतात, मारामारी करतात, कुठेही ॲक्शन होत नाही. ह्याच्यात नाव उपमुख्यमंत्र्यांचं खराब होतं. एअरबसचा प्रकल्प तेच आणतील असं उद्योगमंत्र्यांनी सांगितलेलं, उपमुख्यमंत्री आणतील, ते आणू शकले नाहीत. आज वेदांता फॉक्सकॉनबद्दल ही जी नोट आलेली आहे ह्याच्यात उद्योगमंत्र्याचा काडी मात्र कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणजे उद्योगमंत्र्याचा उद्योग खात्याशी संबंध आहे की नाही, त्यांना खरंच काय चाललं हे माहिती आहे की नाही, हेच विषय कळत नाही आहेत. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, आप पे आरोप ये लगाए गए थे कि अधिकारी मिलकर देवेंद्र फडणवीस जब विपक्ष में थे तब भी कहा गया उनसे कि माहौल खराब है महाराष्ट्र का, ये उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा था, कई सारे आर्टिकल दिखाए और इसमें ये कहा गया कि 29 अगस्त को वो इन पर्सन मिले थे। बिल्कुल. और उसके कुछ दिनों बाद ही ये प्रोजेक्ट गुजरात चला जाता है। इसे आप किस तरह से देखते हैं और जो आरोप आप पर लगाए गए थे उसे आप ये दुर्भाग्यपूर्ण बात है कि 29 अगस्त को जो बैठक हुई DCM साहब और ये जो वेदांता फॉक्सकॉन अवांस्टेड की टीम है उनके साथ हुई, उसकी कोई डिटेल्स जनता में नहीं है. मुख्यमंत्री महोदय को पता है कि नहीं पता ये भी हमें मालूम नहीं. लेकिन ऐसी बैठक होने के बाद ये ऑफर लेटर जब MIDC लिखती है पूरा भरोसा रहकर कि चलो ये प्रोजेक्ट हमारे राज्य में आना चाहता है, लाएंगे इसको, और फिर 11 सितंबर या 12 सितंबर को ये प्रोजेक्ट निकल जाता है, ये काफ़ी दुर्भाग्यपूर्ण बात है. अभी माहौल कैसे था ये आप जानना चाहते हो तो हमारे वक्त जो MBA की सरकार थी, कोविड की जो मैनेजमेंट है WHO ने प्रेस करी थी, PM साहब ने प्रेस करी थी, सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट ने प्रेस करी थी. अगर आप देखिए इंडस्ट्रीज़ के बारे में तो 6.2 लाख करोड़ इतनी इन्वेस्टमेंट हमारे महाराष्ट्र में आ चुकी है. ये सारे प्रोजेक्ट हमारे महाराष्ट्र में आना चाहते थे, राज्य में आना चाहते थे. डावोस में हमारे 3 दिनों में हमने 80,000 करोड़ के लगभग MOU साइन करवाए थे. अभी अगर आप देखें तो पिछले 5 महीनों में एक भी अनाउंसमेंट ऐसी नहीं है जो ओरिजिनल हो, एक भी अनाउंसमेंट ऐसी नहीं है जो जेन्युइन हो, और जो अनाउंसमेंट होती है उस पर कोई एग्जीक्यूशन नहीं हो रहा. तो ये एक राज्य के लिए और राज्य के युवाओं के लिए, राज्य के सारे नागरिकों के लिए दुर्भाग्यपूर्ण बात है कि 4 महीने हम एक अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट के हिसाब से काम कर रहे हैं. आदित्य सर, एक पॉलिटिकल प्रश्न आहे. राज्यपाल ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, शिवसेना याबाबत पुढची भूमिका काय घेणार आहे, महाराष्ट्र बंदची हाक असेल किंवा कशा? एक आहे नक्कीच, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र आणून ह्याच्यात पुढची भूमिका कशी करायची, काय करायची, शांततापूर्वक आंदोलन कसं करायचं हे आहे. पण एक मला तुम्ही सांगा, तुम्ही नागरिक कुठच्याही राज्याचे असाल, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य एकदा नाही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा उच्चारले जातात तेव्हा तुम्हाला राग येत नाही का? जेव्हा महात्मा फुलेंबद्दल किंवा सावित्रीबाई फुलेंबद्दल असं कोणी बोलतात तेव्हा तुम्हाला राग येत नाही का? जेव्हा मराठी माणसाबद्दल, आणि नुसतं मराठी नाही, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन कुठचेही गव्हर्नर असे काही वक्तव्य स्थानिक लोकांबद्दल, भूमिपुत्रांबद्दल म्हणाले, केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती महोदयांना यांना पदमुक्त करण्यासारखं वाटत नाही का? हा एक विषय राहतो. ठीक आहे, आमच्या भावना असतील, पण मग तुम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून भावना नाही आहेत, मुख्यमंत्री म्हणून अजून काही बोलले नाहीत. खरं जर आपण बघितलं तर राज्यपाल महोदय कधी मुख्यमंत्र्यांना पेढा भरवत नाहीत, असे हे राज्यपालांनी पेढा भरवला. दुसरं, अनेकदा आपण बघितलेलं आहे की राजकीय वक्तव्य केलेली आहेत, राजकीय घडामोडीत अनेकदा आमच्याशी पण राजकीय चर्चा झालेल्या आहेत. आणि मी डॉक्टर PC अलेक्झांडर साहेबांपासून आत्तापर्यंत गव्हर्नरशी खूप वेळा अनेक भेटीगाठी झालेल्या आहेत. माझ्या आजोबांसोबत गेलेलो राजभवनावर, माझ्या वडिलांसोबत, पक्षाच्या नेत्यांसोबत गेलेलो आहे, स्वतः गेलेलो आहे. कधीही अशी भूमिका कोणी घेतली नव्हती. म्हणजे
सतत जे राज्यपाल महाराष्ट्रासाठी आलेले ते महाराष्ट्राची भूमिका घेऊन पुढे जात होते. पण आज बघा आपण महाराजांचा अपमान असेल, महात्मा फुलेंचा अपमान असेल, हे सगळं होत असताना देखील कुठे ना कुठेतरी इतर वक्तव्य होतात जेणेकरून राज्यपालांना कव्हर मिळावं. पण राज्यपाल पदमुक्त का करत नाहीयेत अजूनही उत्तर आलेलं नाही. आणि मग ह्याच्या मागे महाराष्ट्राचं प्लॅन्ड खच्चीकरण चाललंय का? एक आपण बघाल तर इकॉनॉमिक आयसोलेशन चाललंय, म्हणजे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बाहेर न्या. मुंबई तोडायचा प्रयत्न आहे, पण मुंबई तोडू नाही शकत, तर मुंबईचं महत्त्व कमी करा. मुंबईचा आवाज मंत्रिमंडळात ठेवू नका. महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करा ज्याच्यातून उद्योजक कोणी पुढे येणार, कृषी क्षेत्र कोलमडेल, सर्व्हिस सेक्टर बंद पडेल आणि मग ह्या महाराष्ट्राला मागे टाकल्यानंतर महाराष्ट्राचे तुकडे करा, असं साधारण चाललेलं आहे. कदाचित असंही असू शकतं की जसं गुजरातच्या निवडणुकीसाठी प्रकल्प तिथे नेले, तसं कर्नाटकची जी येणारी निवडणूक आहे आणि तिथे मी ऐकतो की तिथे पण परिस्थिती थोडी पुढे मागे होत असते आत्ताच्या सत्ताधारी पक्षाची. त्याच्यासाठी आपले जिल्हे आणि गावं तोडून कर्नाटकाला देणार आहेत का? हे असं सगळे खेळी चालू आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हाच राहतो की एवढं सगळं वक्तव्य केल्यानंतर राज्यपालांवर काही कारवाई करत का नाहीत, पदमुक्त करत का नाहीत, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची भूमिका ही आहे की या राज्यपालांना पदमुक्त केलं पाहिजे. मग अजूनही या राजकीय राज्यपालांना त्यांच्या जागी का ठेवलं? I don't want to respond to that, but one thing I definitely want to respond to is anybody looking at the real plight of Kashmiri Pandits even today in Kashmir? They're crying out for help. A lot of their voices are being blocked out. I think in the last 2-3 months you've seen a couple of attacks on the people who wanted transfers from their places, and yet they're being attacked and not heard. I think that is a more important and relevant question than a film festival. यही बात मुझे बताइए कि कुछ इनके डायरेक्टर है, उन्होंने भी बयान दिया है और उन्होंने कहा है कि भारत के लोग ही इसको कश्मीर के खिलाफ, मतलब कश्मीर विरोधी लोग या आतंकी जो भाषा बोलते हैं उस तरह की भाषा बोलकर उसको सपोर्ट कर रहे हैं. नहीं, मैं उसमें नहीं जाना चाहता. सिर्फ एक ही बात है कि जो कश्मीरी पंडित अभी भी कश्मीर में, जम्मू में या उसी इलाके में रहते होंगे, उनकी आवाज़ कोई सुन रहा है कि नहीं? क्योंकि हर बार मैं सुनता रहता हूँ, देखते रहता हूँ आप ही के न्यूज़ चैनल्स पे कि 2-3 बार अभी जो अटैक्स हुए उन पे, उनकी अलग अलग मांगे हैं लेकिन कोई सुन रहा नहीं है, और यही बात दुर्भाग्यपूर्ण है. सर, राज ठाकरेंची जी सभा झाली त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयी देखील म्हटलं की एक जे काळ होता जेव्हा आजार सांगून घरात बसले आणि आता बघा की शिंदे बाहेर पडल्यावर कसे फिरतायत. नाही, मला वाटतं ह्या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. परिवार म्हणून आमच्या ज्या हे ऐकून दुःख आहे किंवा वेदना आहेत त्याच्यावर मी न बोललेलं बरं आहे. मला वाटतं त्याच्यात माझे संस्कार दिसून येतील. कारण मला आईवडिलांनी नेहमी सांगितलं की अशा ठीक आहे, आता ज्यांना त्यांना बोलायचं असेल तर जाऊ दे. ते आम्हाला दुःख वेगळं झालेलं आहे ते ऐकून, पण आम्ही त्याच्यात जाणार नाही. म्हणजे आपल्याला आठवत असेल त्यावेळी आजोबांचं जेवण पण त्यांनीच काढलेलं. मला त्याच्यात काही जायचं नाही. ते आम्ही काही दुःख आमची गिळत जातो ती वेगळी गोष्ट आहे. आता हाच विषय तुम्ही जो घेतलेला तो महत्त्वाचा आहे. बघा तुम्ही आरोग्यमंत्र्यांनी मध्ये काही वक्तव्य केलेले की तो हॅफकिन कोण आहे त्याच्याकडून औषधं घेणं बंद करा. आता असे आरोग्यमंत्री मिळाल्यानंतर आता तुम्ही पहिल्यांदा बघा, परवाकडे मिझल्ससाठी केंद्र सरकारकडून पत्र आलंय की सिरियसली घ्या. राज्य सरकारला ही नोटीस आली आहे. कोविडच्या काळात दुसऱ्या भूमिकेचं सरकार असताना देखील कधी असं पत्र आलं नव्हतं. उलटं आम्ही त्यांना बोलवायचो की तुम्ही आम्हाला सांगा की अजून काय आम्ही कमी पडतोय का, आम्ही नक्की काय केलं पाहिजे, आणि ह्याचं कौतुक जगभरात झालेलं. पण आत्ता तरी मुख्यमंत्री काही बोलत नाही आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये चाललेत स्वतःसाठी काय काय मागायला. आरोग्यमंत्री कुठे आहेत माहिती नाही. कृषी क्षेत्रात पण असेच हाल आहेत. कृषी मंत्री जिल्हाधिकाऱ्याला विचारतात दारू पिता का, त्यांना ते एक्साईजबद्दल बोलतात, एक्साईज मंत्री खोक्यांबद्दल बोलतात, उद्योग मंत्री कृषीबद्दल बोलतात. आणि हे सगळं होत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झाला नाही, आणि विस्तार न झालं म्हणून विस्तारामधून इकडे तिकडे नेतात त्यांना. महिलांबद्दलचा विषय वारंवार उद्योग घालवत आहे, ते अस्थिर वातावरण आहे. तसंच एक रामदेव बाबा नावाचे महान व्यक्ती येऊन त्याचे बोलले, ज्या पद्धतीने वाक्य त्यांनी बोलले ते समस्त महिलांसाठी अपमानकारक. बाजूला उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी होत्या ज्या नेहमी बोलतात, आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव होते तेही खासदार आहेत, त्यांनीही काही शब्द उच्चारले नाहीत. मात्र त्याबद्दल फक्त आपल्या महिला आयोगाला त्यांनी माफी मागून पास झालं. म्हणजे महिलांची सुरक्षा नाही, उद्योग नाही. पण आपण नाही ताई, आपण एक बघा, ज्या राज्यात मंत्रिमंडळात एक सुद्धा महिला नाही, ज्या राज्यात एक महत्त्वाचे मंत्री 8 की 9 वेळा शिवीगाळ करू शकतात,
आणि नुसतं महिला म्हणून म्हणजे तुम्ही एक महिला संसद म्हणून नाही, महिला खासदार म्हणून नाही, तर महिला म्हणून आणि कुठेच काही आवाज होत नाही, त्या मंत्रिमंडळाकडून काय अपेक्षित आहे? ठीक आहे, मला वाटतं एक आजचा महत्त्वाचा विषय हाच राहतो की पुन्हा एकदा ज्यावेळी सांगितलं गेलं होतं नाही अभि आता मी बोललोच आहे, पण आजचा एक महत्त्वाचा विषय हाच राहतो, सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच राहतो की वेदांता फॉक्सकॉन, आणि मी परत परत ह्याच्यावरच बोलत राहणार, कारण आजच्या महाराष्ट्राला रोजगाराबद्दल उत्तर पाहिजे, रोजगार पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकल्प येण्यासाठी आपण सगळे काम करत आहोत, त्याच्यात हे प्रकल्प का नाही आले, हा प्रकल्प तुम्ही सायनिंगपर्यंत गेल्यानंतर का निघून गेलात, ह्याच्यावर हा विषय आपण आज तूर्त थांबूया. अजून याच्या विषयात परत बोलूया. सर, वंचित आघाडीने असं म्हटलं आहे की वंचित आघाडीने असं म्हटलं की त्यांनी होकार वळवला आहे, शिवसेनेबरोबर आमची आघाडी होणार आहे, फक्त अजून हे ठरलं नाही की महाविकास आघाडी तिसरा पक्ष असणार की आम्ही शिवसेनेबरोबर. ते मोठे नेते ठरवतील. माझा विषय आज महत्त्वाचा हाच राहील. कितीही मी राजकीय कुठचंच आज जास्ती बोललेलो नाही, कारण मी परत परत हेच सांगतो आणि प्रत्येक बैठकीत आपण हेच घेतलंय, प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये, की महाराष्ट्राला मी कदाचित आपल्याला काही लोकांना कंटाळा पण येईल, पण हे विषय खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण खूप राजकीय वातावरणात फिरत असतो. आपल्याला वाटत असतं की टीका आरोप प्रत्यारोप एकामेकांवर केले तर खूप काही आपण मोठं झालो, पण हे न होता मला वाटतं सामान्य नागरिकाचे जे विषय आहेत, मग महागाई असेल, महिलांची सुरक्षा असेल, किंवा जसं मी आज परत उद्योग आणि रोजगार हा विषय घेतलेला आहे, हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे जनतेसमोर सत्य जाणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज आपल्याशी पुन्हा एकदा बोललो. धन्यवाद.